श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना. शरद पौर्णिमेला खूप महत्व आहे. दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला शरद पौर्णिमा साजरी केली जाते. महाराष्ट्रात याला कोजागिरी पौर्णिमा तर गुजरातमध्ये याला शरद पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी लक्ष्मीसह भगवान विष्णूंची आणि कुबेराची पूजा केली जाते. यंदा शरद पौर्णिमा ही 6 ऑक्टोबरला आहे. शरद पौर्णिमेला चंद्राची सुंदर प्रतिमा समोर येते. वर्षभरात फक्त शरद पौर्णिमेच्याच दिवशी चंद्र 16 कलांनी भरलेला असतो. यावर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथी ही 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:23 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9:16 हा काळ असणार आहे. शरद पौर्णिमा 6 ऑक्टोबर रोजीच साजरा करण्यात येणार आहे. तर शरद पौर्णिमा ज्याला आपण कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतो. शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा ऑक्टोबर रोजी रात्री 11:45 ते 7 ऑक्टोबर रोजी रात्री 12:34 आहे. यामुळे कोजागिरी पौर्णिमा पूजेसाठी एकूण 49 मिनिटं मिळणार आहे. तर 6 ऑक्टोबर 2025 रोजी चंद्रोदय सायंकाळी 5:27 होणार आहे. पौर्णिमेच्या रात्री साधारण आपल्याला 12 ते 12:30 या मिनिटांपर्यंत आपल्याला माता लक्ष्मीचा एक सेवा करायची आहे आणि ती आपल्याला वर्षातून फक्त एकदाच सेवा मिळते. तर ही सेवा कशी करायची आहे ते आज आपण बघणार आहोत. तर या दिवशी भगवान इंद्र, माता लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची सेवा करायची आहे आणि शक्यतो ही सेवा प्रत्येकाने आपल्या घरीच करावी. तर याची पूजा मांडणी कशी आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो काही आपण देवाला नैवेद्य दाखवणार आहोत तर तो नैवेद्य आपण आपल्या घरातीलच व्यक्तींनी घ्यायचा आहे. इतर व्यक्तींना हा नैवेद्य द्यायचा नाही आहे. तर पूजा मांडणी कशी करायची आहे, तर पूजा मांडणी करताना आपल्याला एक पाट किंवा मग चौरंग पाहिजे. तर ज्या ठिकाणी आपण पाट किंवा चौरंग ठेवणार आहोत त्यावरती आपल्याला एक लाल वस्त्र टाकावे आणि त्या वस्त्रावरती आपल्याला 2 विड्याची पाने घ्यायचे. तर 2 विड्याची पाने म्हणजेच जोड पानावरती आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे. तर ती सुपारी म्हणजे एक लक्ष्मीचे प्रतीक. तर दुसऱ्या जोड पानावरती आपल्याला दुसरी सुपारी ठेवायची, तर ती कुबेराची सुपारी असणार आहे. तर तिसरं म्हणजे तांदूळाची एक रास घ्यायची. म्हणजे चौरंगावरती किंवा पाटावरती थोडेसे आपल्याला तांदूळ ठेवून त्याच्यावरती आपल्याला आपला तांब्याचा तांब्या घ्यायचा, तो पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला एक आंब्याचा डगळा ठेवायचा आहे. तर तो डगळा म्हणजेच तो तांब्या म्हणजेच आपला इंद्राचं प्रतीक म्हणून घ्यायचा आहे. तर चौथा म्हणजे एक चंदनाचा भरीव गोल आपल्याला घ्यायचा आहे. तर तो आपण साधा एका पेपरवरती चंदनाने भरीव गोल काढून ते एक चंद्राचं प्रतीक म्हणून घ्यायचं आहे. तर अशी मांडणी आपल्याला साधारण 12 वाजेपर्यंत आपल्याला ही करून ठेवायची आहे आणि बरोबर रात्री ठीक 12 ते 12:30 या मिनिटात आपल्याला जे काही आपण कोजागिरी पौर्णिमेला दूध बनवतो तर ते दुधाचं पातेलं किंवा ते भांडं आपल्याला चंद्रकिरणामध्ये ठेवायचं आहे. जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपात आपल्याला अमृताचा प्रसाद देतात. 12:30ला पूजेच्या पाटासमोर ते दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळद, कुंकू, फुले, पांढरी अक्षता, अष्टगंध वाहून पूजा करावी. दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवावे, कारण संध्याकाळच्या वेळेला आपण तुळशीचे पानं हे तोडत नाही. तर दुपारच्या वेळेस आठवण करून ही तुळशीपत्र आपण ठेवायचे आहे. तर नैवेद्य दाखवताना ते तुळशीपत्र त्या नैवेद्यामध्ये टाकावे आणि प्रार्थना म्हणावे की ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप
नाशयन्तु मम सर्वदा. व दाखविलेला दुधाचा नैवेद्य फक्त घरातीलच व्यक्तींनी घ्यायचा आहे. इतर व्यक्तींना हा नैवेद्य द्यायचा नाही. आणि ही पूजा केल्याच्या नंतर आपल्याला रात्री बऱ्याच मंत्रांचा जप करायचा आहे. तर तो लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा आहे. तर या दिवशी आपल्याला साधारण स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे. साधारण 11 माळी हा जप करायचा आहे. तर तुम्हाला जेवढा शक्य होईल त्यानुसार करा. त्यानंतर 1 माळ आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र, 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, 1 माळ कुबेर मंत्र आणि 16 वेळेस आपल्याला श्रीसूक्त घ्यायचं आहे. तर श्रीसूक्त हे शक्यतो आपण संस्कृतमधलंच घ्यावं. त्यानंतर आपल्याला व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा आणि गीतेची 15वा जो अध्याय आहे तर तो अध्याय घ्यायचा आहे. तर ही सेवा आपल्याला बरोबर 12 ते 12:30च्या या दरम्यान करायची आहे. आणि हा खूप अतिशय प्रभावी आणि महत्त्वाची सेवा आहे. तर याने माता लक्ष्मी आपल्याला नक्कीच पावते आणि आपल्या घराची सुख समृद्धी ही भरभराटी ही नक्कीच होते. तर ही सेवा जरूर करावी. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.